नमस्कार मित्रांनो, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट चिप्स कसे बनवायचे ते शिकणार आहोत। बाजारातील पॅकबंद चिप्सपेक्षा घरी बनवलेले चिप्स जास्त हेल्दी आणि टेस्टी असतात। अगदी सोप्या टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्ही हे चिप्स परफेक्ट बनवू शकता। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते आता मी साल कटरने साल काढून घेते। हे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची बटाट्यांची। तर हे पासे मी बटाट्याची साल सगळी काढून घेते। अगदी झटपट रेसिपी आहे। हे पासे सगळं बटाटा सोलून घेतलाय आणि पाण्यात टाकून घ्यायचा, म्हणजे देवरचं जो स्टार्च असतं ते निघायला सुरुवात होते। हे पासे मी सगळे बटाटे सोलून घेतले, म्हणजे साल काढून घेतले आणि आता आपण याचे चिप्स बनवणार आहोत। तर चिप्स बनवताना बटाटा असा उभा ठेवायचा। तुम्हाला उभे चिप्स आवडत असेल तर असा उभा ठेवा। जर तुम्हाला गोल चिप्स आवडत असतील तर बटाटा थोडासा असा आडवा ठेवा, मग तो चिप्स गोल येतो। आणि आता हे मी चिप्स पाडून घेते। तर हे पासे मी थोडे पातळ चिप्स बनवले। तर बटाटा चिप्स बनवताना बटाटा जो आहे तो एकसारखा असा खालीवरती नाही करायचा आपल्याला। एकदा चिप्स खाली घ्यायचा, लगेच वरती घ्यायचा। तर हे पासे मी एकदम पातळ चिप्स बनवून घेते आणि ते आपण डायरेक्ट पाण्यातच आपण किसलेले आहेत। हे चिप्स डायरेक्ट पाण्यात किसले तर जो त्याचा पिवळसरपणा आहे तो थोडासा कमी होतो, म्हणून मी डायरेक्टच पाण्यात किसले आणि हे आता परत आपण स्वच्छ पाण्यात घालून घेतले मी। तर हे असे बटाटे आपले किसून झाले सगळे। थोडा वेळ जरी पाण्यात ठेवलं तरी आपला असा बटाटा कडक होतो। तर हे असे बघा कसं गोल फिरतोय सगळा बटाटा आपला। तर हे सगळे माझे चिप्स बनवून झाले। आता हे बनवलेले चिप्स आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, म्हणजे जेवढं बटाट्यामध्ये स्टार्च असतं ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे। बटाट्याचं स्टार्च निघलं ना तर आपले बटाटे जे ते चिप्स जे आहेत एकदम व्हाईट होतात, म्हणजे तांबूस दिसत नाहीत। म्हणून आपल्याला हे पूर्ण धुवून घ्यायचे जास्त वेळ। 3 ते 4 पाण्याने मी आता हे धुवून घेते। हे फक्त पाणी धुवायचीच मेहनत खूप आहे, याला बनवायला खूप सोपे आहे। तरी आता मी परत स्वच्छ पाण्यात घालून घेते। बघा तुम्हाला कलरमध्ये चेंज दिसला असेल, पहिले किती पिवळे दिसायचे म्हणजे तांबूस दिसायचे आणि आता कसे दिसत आहेत ते। तरी मी आता जास्त पाण्यात घालून घेते। मी मोठं पातेले घेतले आणि सगळे एकाच पातेल्यात घालून घेतले। पहिले माझ्याकडे छोटे छोटे भांडे होते, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 भांड्यांमध्ये धुवून घेतले आणि आता मी मोठ्या पातेल्यात जास्त पाणी घालून सगळे एकत्र घालून ठेवले। आता याच्यामध्ये आपण तुरटी फिरून घेणार आहोत। तुरटी जर तुम्हाला फिरवायची नसेल तर तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगते याची, ती अशी की सकाळी जेव्हा म्हणजे तुम्ही वेपर्स बनवताल त्यावेळेस फक्त अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा, त्याने पण बटाट्याचे वेपर्स एकदम व्हाईट होतात, एकदम पांढरा शुभ्र कलर येतो। तर हे असे मी तुरटी सगळीकडे फिरून घेतली आणि आता आपण हे झाकण ठेवून असंच 3 ते 4 तास ठेवणार आहोत। असेच 3 ते 4 तास किंवा संध्याकाळी करून सकाळी रात्रभर ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही। आता मी इथे मोठी कढई ठेवली, याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले गॅसवरती आणि हे आपले 3 ते 4 तासानंतर हे बघ चिप्सचा कलर बघ आपल्या किती व्हाईट आलाय, एकदम पांढरे शुभ्र होतात। तर मी आता हे काढून घेते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये। आता हे असे काढून घेऊन आपण परत एकदा हे धुवून काढणार आहोत। तर मी असे हे सगळे जेवढे घामेलेत माझ्याकडे जे घामेला आहे त्याच्यात जेवढे बसतील तेवढे काढून घेते आणि हे असे परत स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण एक वेळ, कारण आपण तुरटी फिरवली ना, म्हणून परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे। तर हे पासे 3 ते 4 मग मी पाणी घातले आणि धुवून घेते हाताने स्वच्छ। तर तोपर्यंत आपल्या पाण्याला पण उकळी यायला लागली। याच्या पाण्यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे आपल्याला। मी चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ लागलं मला, मी 1 ते 1.5 चमचा घातले। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता पाण्याला उकळी आली, मी चिप्स पाण्यात घालून घेते। हे चिप्स घालताना उकळत्या पाण्यातच घालायचे, थंड पाण्यात नाही घालायचे। आणि जेवढे त्या माझ्याकडे मोठी कढई आहे त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मी उकडून घेते। उकडताना आपल्याला 1-10 मिनटं फक्त झाकण ठेवून उकडून घ्यायचे। तर हे आपले 10 मिनटानंतर मी आता तुम्हाला चिप्स दाखवते आपले शिजलेले।
अगदी झटपट रेसिपी आहे। तर शिजलं का नाही कसं समजायचं तर मी तुम्हाला दाखवते पुढे। तर हे पहा असं नखाने नख टोचून बघायचं, नख टोचत असेल तर म्हणायचं शिजले, असं फाडून बघायचं। आणि दुसरी एक आहे ते आपला चमचा असा टोचून बघायचा, चमचा जर आतमध्ये टोचले गेला तर म्हणायचं आपले चिप्स शिजलेले आहेत। तर हे चिप्स शिजलेले आहेत चिप्स आपले। आता मी चाळणीवरती काढून घेते। मी तर स्टीलची एक चाळणी घेतली। आता या चाळणीमध्ये मी जे आपले चिप्स शिजलेले आहेत ना ते आता सगळे काढून घेते। तर हे बघा आपले चिप्स सगळे काढून झालेले आहेत। आता मी एक पेपर अंथरलाय, पेपर अंथरून त्याच्यावरती आपले जे चिप्स होते ना शिजलेले ते सगळे मी असे वाळायला घालून घेते। तर हे आपल्याला कडक उन्हामध्ये आपल्याला दोन दिवस लागतील वाळायला। हे असे आपल्याला एक सुट्टा सुकायला घालायचे सगळे, नाहीतर जे एकावर एक जर आले तर हे चिकटतात, म्हणून सुट्टे सगळे सुकायला घालायचे। आपले चिप्स बघा किती पातळ झाले, खालचे आपल्याला पेपर पण असं दिसतोय चिप्समधनं, एवढे पातळ झालेले आहेत। तर मी सगळे आता वाळायला घालून घेते। तर हे पहा असे चिप्स मी सगळे सुकायला घालून घेतले। 2 पेपर भरलेले माझे 2 किलो। चिप्सला थोडीशी जागा जास्त लागते, थोडे लांबून घालावं लागतात म्हणून। तर हे पहा पहिल्या दिवशी असे होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते कसे झाले ते। तर हे पहा मी 2 ते 3 दिवस उन्हात सुकून घेतलेले आहेत हे चिप्स। तर आपले हे चिप्स तयार झालेले आहेत। 2 दिवसानंतर हे पहा असे झालेले आहेत। तर आपण हे आता बंद डब्यात किंवा कॅरी बॅगमध्ये जर ठेवले ना तर 2 ते 3 वर्ष आरामात राहतात आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण तळून असे खाऊ शकता। तर हे पहा मी तुम्हाला तळून दाखवते। तर आपले दुप्पट फुलणारे बटाटा वेफर्स तयार झालेले आहेत। तर मित्रांनो ही होती सोपी आणि टेस्टी चिप्स रेसिपी। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।